पुढची बातमी बघूयात। मराठा तरुणींबद्दल नवनाथ वाघमारेंनी संतापजनक विधान केलंय। ओबीसी समाजातील श्रीमंत आणि गोंडस मुलं दिसली की मराठा समाजातील मुली त्यांच्या घरामध्ये घुसतात असं वादग्रस्त वक्तव्य नवनाथ वाघमारेंनी केलंय। बावनकुळेंसह अनेक नेत्यांच्या घरामध्ये मराठा समाजातील मुली घुसल्यात असे वाघमारे म्हणतात, तर लेकी बाळींवरती बोलल्यावरती सोडणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत। म्हणजे ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्यात। आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसीचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसीची घेणं देणं नाही, आम्हाला गरीब गावगाड्यातील ओबीसीची काही घेणं देणं नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या। आम्ही आता मराठा झालोत, आमचे सगळे सोयरे मराठा झालेत, आमच्या सुना मराठा झाल्यात, आमच्या बायका मराठा झाल्यात, आमच्याच्याने होणार नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या। आम्ही त्यासाठी मंत्र्याकडे जाऊन जाब विचारणार आहोत आणि आमचा लढा आमच्या पद्धतीने आमच्या ओबीसीच्या जीवावर आणि ओबीसीसाठी आम्हाला लढावंच लागणार आहे। कुठल्याच जातीतल्या लेकी बाळीला कधी बोललो नाही, कधीच बोललो नाही आणि गरीब समाजाला सुद्धा बोललो नाही, नेत्याला बोललो। पण मराठ्यांच्या लेकी बाळीवरती जर कोणी बोलणार असेल 100% ती घुरट पायदाशी। प्रत्येक माणूस बोलायला लागला की ती हातात हात देण्याऐवजी अगोदर पुढं करतो। म्हणजे ते दिसतं बी काहींच्या मनगटात दम असतो, याच्या दम लय वाईट थराला गेलात, आम्हाला त्याच्यापेक्षाही वाईट थराला जाता येतं। सुरुवात तुम्ही केली ना, आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार।